जालन्याला गेलो. मग जालन्याचे डॉक्टर म्हणजे महिनापर्यंत दांडी मारली होती पैसे नव्हते. जालन्यात डॉक्टर म्हणजे ताबडतोब पुण्याला जा. मालक म्हणला काय म्हणतो, मग मला पुन्हा गाठायचं पडलं आणि कुठं फोन करायला वेळ आहे मला. मग पुण्याचे डॉक्टर म्हणले ताबडतोब मुंबईला जा. मग गेलो म्हणला मुंबईला. मुंबईचे डॉक्टर म्हणले शेवटचा पर्याय अमेरिकेला जा म्हणला. पण अमेरिकेच्या डॉक्टरने ज्या वेळेला सर्व तपासण्या केल्या, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं मला इकडं तिकडं फिरण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही काय करा, होईल तेवढं घर जवळ करा. मालक म्हणला तुला नेमकं होतं तरी काय, म्हणला झोपे गेल्यावर दिसतच नाही. आणि दुसरे काय टकाटका बघत ते दांड्या मारायचे धंदे हो, पैसे घेऊन लबाडे. आता काय सांगा तुम्हाला विठायला. एक जणाची म्हातारी आजारी पडली. त्यांना नोकराला सांगितलं, ते म्हणला तो पातळीला चालला ना, तर आमच्या म्हातारीचं ते मेडिकल दुकान आहे ना आमच्या दवाखान्यात, ते म्हातारीच्या औषधाची बाटली ते घेऊन ये. या नोकरानं काय केलं, औषधाची बाटली आणली ना 2.5 मीटर कपडा घेऊन आला. मला साहेब या औषधाने कपडा. म्हणले कपडा कशाला? म्हणलं मला काय वाटलं म्हातारे जिवंत असले तर औषध पाजावा, आणि जर मेलीच असले तर कपडे घेऊन जावं. जवळ आहे का? म्हणला या या जा जा. मग या गाव कामे. आता काय बोला असलं माणसात. आणि काही माणसं सांग कामे असते. सासूना सुना सांगते हे पोर इकडे का, ते म्हणते कवा त्या. अगं मी शेजारनं कोण जाऊन येते, पातेला दूध आहे मांजर येईन पिईल बघ. नाही पिऊन देत म्हणले जा. बिनधास्त सासू बाहेर गेली आणि सुना देखत कुत्री घरात आली, सगळं दूध पिऊन गेली. सासूवायला बघत ते पात्याला रिकाम ती म्हणते पातेल्यात दूध गती म्हणते पेली माझ्या कुत्री. आणि तुला म्हणले नव्हते माझ्या मांजरीच म्हणलाच म्हणले कुत्री तुकडं नाव घेतलं. मांजरच बघत पटलं कुत्री कशाला हनुमान. म्हणजे हे सांग का आमचा देव तसा नाही हो, न सांगता करे तो कुठं आशेवंताचे घर.